प्रकार पहिल्यासाठी मी इथे तवा ठेवला आहे आणि त्यावरती थोडंसं तेल घातलं। आता त्यामध्ये 1 चम्मच बटर घातलं। बटर वितळलं की अर्धा चम्मच जिरं घातलं आणि जिरं फुललं की एक मोठ्या साईजचा कांदा अगदी बारीक चिरून घातला आणि 2 हिरवी मिरची सुद्धा बारीक चिरून यामध्ये घातली। आता हा कांदा आणि हिरवी मिरची फक्त 1 ते 2 मिनिटांसाठी परतून घेते। आता कांदा छान गुलाबी झाला आहे। त्यामध्ये 1 चम्मच आलं लसूण पेस्ट घातली आणि आलं लसूण पेस्ट सुद्धा परतून घेते। तर गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवली आहे आणि मीडियम फ्लेमवरती कांदा मिरची आणि आलं लसूण पेस्ट छान परतून घेतलं। तर त्यामध्ये अर्धा चम्मच धने पावडर घातलं, पाव चमचा हळद घालायची, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आणि 1 चम्मच इथे पावभाजी मसाला घातला, चवीनुसार अर्धा चम्मच मीठ घातलं आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो अगदी बारीक चिरून यामध्ये घातलं। आता हे सगळं छान एकजीव करायचं आणि व्यवस्थित आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी बघा मी अशा प्रकारे स्पॅच्युलाने छान दाबत जाते आहे, त्यामुळे आपला टोमॅटो अगदी छान शिजून येईल आणि स्मॅशसुद्धा होईल। आता इथे मी अर्धा लिंबाचा रस यामध्ये पिळून घातला आहे आणि अगदी थोडंसं पाणी त्यावरती शिंपडलं। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि इथे झाकून ठेवत आहे। 2 मिनिटांसाठी याला छान वाफ येऊ देते आणि 2 मिनिटं झाले आहे बघा, आपला छान हा मसाला शिजला आहे। टोमॅटो सुद्धा व्यवस्थित शिजलेले आहे। आता एकदम मी स्पॅच्युलाच्या सहाय्याने हा टोमॅटो छान स्मॅश करून घेते। अगदी आपला मस्त असा हा मसाला तयार झाला। आता हा मसाला मी साईडला करते आणि थोडासा मसाला इथे घेते। आता यासोबतच मी पाव घेतले आहे आणि पाव बघा अशा प्रकारे कट करून घेते आहे। आता यावरती थोडंसं बटर घातलं आणि हे बटरसुद्धा छान मेल्ट झालं की मग आपले जे पाव मी कट करून घेतले ते या प्रकारे बघा तयार मसाल्यावरती हे पाव घालायचे आणि अशा प्रकारे मी स्पॅच्युलाने दाबून घेते आहे आणि दोन्ही साईडने व्यवस्थित आपल्याला हा मसाला लावून घ्यायचा आहे। आता खालची साईड सुद्धा भाजून घेते आणि तयार मसाला या पावावरती टाकते। अगदी झटपट असे हे आपले मसाला पाव तयार झाले आहे। बघा अगदी छान हा दोन्ही साईडने व्यवस्थित मी पाव भाजून घेतला आणि झटपट असा आपला मसाला पाव तयार झाला। तर अशा प्रकारे नाश्ता सेंटरवर मिळणारा आपला पहिला प्रकार म्हणजे मसाला पाव तयार झाला। तेव्हा तुम्ही सुद्धा असा हा मसाला पाव नक्की करून पहा, झटपट होते, चवीला देखील छान लागते। अगदी भन्नाट चवीचा असा हा मसाला पाव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक देखील करा। दुसऱ्या प्रकारासाठी मी पॅन घेतला, त्यामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा सोप आणि 10-12 काळी मिरी हलकेसे भाजून घेते। तर आपल्याला खूप जास्त हे भाजायचे नाही, हलकेसे भाजून घेतले, थंड केले आणि मिक्सरच्या पॉटमध्ये याची पावडर तयार करून घेतली। आता त्यामध्ये मी भरपूर कोथिंबीर घातली, सोबतच भरपूर पुदिन्याची पाने घातली, 4 हिरव्या मिरच्या यामध्ये घातला। आता थोडंसं आलंसुद्धा घातलं आणि अर्धा वाटी गूळ घातला। आता अर्धा लिंबाचा रस यामध्ये पिळून घालते आणि 1 चम्मच आमचूर पावडर घातलं आणि बघा थोडीशी मी इथे चिंच भिजत घातली, तिथे चिंचेचा कोळ यामध्ये घालायचा आहे आणि मिक्सरमध्ये पाणी न घालता फक्त चिंचेच्या कोळासोबत आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आता ही पेस्ट तयार झाली, एका भांड्यामध्ये काढून घेते आणि जी मिक्सरच्या भांड्याला पेस्ट लागली होती त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं, आणखी यामध्ये 1 लिटरच्या जवळपास पाणी घातलं। आता यामध्ये अर्धा चम्मच मीठ घातलं, अर्धा चम्मच काळं मीठ घालायचं आणि थोडेसे बर्फाचे खडे घातले आहेत। आता तुम्हाला बर्फाचे खडे जर घालायचे नसेल तर तुम्ही न सुद्धा घालू शकता, फक्त थंड पाणी यामध्ये मिसळा आणि अगदी मस्त आपलं हे पाणीपुरीचं पाणी तयार झालं। यामध्ये थोडीशी मी खारी बुंदी घातली आणि एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। तर पाणी तयार झालं आहे मसाल्यासाठी। मी बघा 2 मिडियम साईजचे बटाटे बॉईल करून घेतले आणि स्मॅश करून घेतले। आता त्यामध्ये अर्धा वाटी मी उकळून घेतलेले काळे चणे घातले, 1 बारीक चिरलेला कांदा घातला, अर्धा चम्मच तिखट घातलं, अर्धा चम्मच धणे पावडर घातलं, अर्धा चम्मच जिरे पावडर घातलं आणि थोडीशी कोथिंबीर घातली आणि चवीनुसार मीठ घालून घातलं। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं।
यामध्ये थोडंसं काळं मीठसुद्धा मी घातलं होतं. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता इथे मी तयार पाणीपुरीच्या पुरी घेतली आहे आणि अशा प्रकारे फोडून घेतल्या. तयार मसाला यामध्ये घालायचा आणि अगदी मस्त आंबट तिखट गोड असं हे पाणीपुरीचं पाणी घालायचं. एकदा सगळं ढवळून घेतलं आणि अगदी मस्त अशी आपली पाणीपुरीची पुरी भरून घेतली. वरती थोडीशी बारीक शेव घालायची आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा. अगदी नाश्ता सेंटरवर मिळतो, ठेल्यावर मिळतो तशी आपली ही पाणीपुरी तयार झाली आहे. तेव्हा अगदी मस्त अशी ही घरच्या घरी पाणीपुरी तयार करून पहा. असा हा पाणीपुरीचा मसाला आणि चटपटीत अशी ही पाणीपुरीचं पाणी कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर याच मसाल्यापासून मी दुसरीसुद्धा आपली पुढची रेसिपी करणार आहे, तेव्हा दुसरीसुद्धा रेसिपी पुढे जाऊन नक्की पहा. तर पहिली आपली ही दुसऱ्या प्रकारची नाश्ता सेंटरवर मिळणारी पाणीपुरी कशी वाटली. ही पाणीपुरी जर आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आता तिसऱ्या प्रकारासाठी मी तीच पाणीपुरी घेतली आहे. अशा प्रकारे बघा फोडून घेते आहे आणि आपण जो तयार केलेला पाणीपुरीचा मसाला होता त्या यामध्ये भरायचा. बारीक चिरलेला कांदा आता यामध्ये घातला आणि थोडीशी खारी बुंदी घातली. आता छान फेटलेलं दही यामध्ये घालायचं आणि आंबट गोड अशी चिंचेची चटणी घातली किंवा मग तुम्ही आंबट गोड पाणीसुद्धा घालू शकता. आता वरती छान शेव घालायचे बारीक असे आणि वरती छान चिरलेली कोथिंबीर घालायची. अगदी मस्त अशी ही शेवपुरी तयार होते. आता सर्वात शेवटी यावरती मी काळं मीठ घातलं आणि बघा एकाच प्रकारामध्ये दोन प्रकार तयार झाले. पहिली पाणीपुरी आणि आता ही शेवपुरी. सगळ्या शेवपुरीज मी अशा प्रकारे भरवून घेतली आणि आता त्यावरती काळा मीठ घातलं आणि अगदी झटपट अशी आपली ही शेवपुरीसुद्धा तयार झाली आहे. तेव्हा ही शेवपुरीसुद्धा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक देखील करा. आता चौथ्या प्रकारासाठी मी 3 बटाटे उकडून घेतले आणि आता स्मॅशरच्या साहाय्याने हे स्मॅश करून घेते. आता सगळे बटाटे व्यवस्थित स्मॅश करून झाले आहे. आता इथे मी 3 हिरवी मिरची घेतली, 3 लसूण पाकळ्या घेतल्या, थोडेसे कढीपत्त्याचे पाने घेतले आणि अगदी थोडंसं आलं घेतलं आणि अशा प्रकारे मी हे खलबत्त्यामध्ये कुटून घेते आहे. तुम्ही अशा प्रकारे हे मिक्सरलासुद्धा वाटून घेऊ शकता. बघा थोडंसं जाडसर असं मी हे कुटून घेतलं. आता पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आणि त्यामध्ये अर्धा चमच मोहरी घातली, अर्धा चमच जिरं घातलं. जिरं मोहरी छान तडतडली की मग यामध्ये थोडंसं हिंग घालते आणि जे आपण वाटून घेतलेलं वाटण होतं कुटून घेतलेलं हिरवी मिरचीचं ते यामध्ये घातलं आणि सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. आता बघा हे आपलं छान परतून झालं की त्यामध्ये पाव चमचा हळद घातली, अर्धा चम्मच धने पावडर घातलं, अर्धा चमच लाल तिखट घालायचं आणि चवीनुसार अर्धा चमच मीठ घातलं. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि फक्त अर्ध्या मिनटासाठी हे परतून घेते. आता हे छान परतून झालं आहे. जे आपण बटाटे उकळून आणि स्मॅश करून घेतले ते त्यामध्ये हे वाटण घालून घेते आणि आता हे यामध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गरम असल्यामुळे मी चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घेते. आणि आता हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करत जायचं. आता हे छान मिक्स करून झालं आहे. आता यातला मी छोटासा गोळा घेते आणि अशा प्रकारे आता बघा याचा छान वडा थापून घेते. आता बाकीचं जे मिश्रण आहे त्याचेसुद्धा मी याचप्रमाणे वडे थापून घेते. आता दुसरा वडासुद्धा तुम्हाला इथे थापून दाखवत आहे. बघा 2 वडे थापून झाले. बाकीचे सुद्धा मी वडे याचप्रमाणे थापून करून घेतले. आता यासाठी घोळ तयार करते. त्यासाठी 1 बाउल मी बेसन घेतलं. आता त्यामध्ये पाव चमचा हळद घातली, अर्धा चमच ओवा घातला आणि चवीनुसार अर्धा चमच मीठ घालायचं. अगदी किंचितसा यामध्ये 1 पिंच सोडा घातला. आता यामध्ये पाणी घालायचं आणि आपलं हे व्यवस्थित घोळ तयार करून घ्यायचं. आता यामध्ये थोड्याशा गुठळ्या होऊ शकते म्हणून थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं आणि अगदी मस्त आपला हा बेसन तयार झाला आहे. तर बघा अशा प्रकारे खूप जास्त पातळ नाही किंवा घट्ट नाही, तर अशी ही याची कन्सिस्टन्सी झाली आहे. आता यासाठी मी तेल गरम करून घेतलं आणि जे आपण बेसनचा घोळ तयार करून घेतलं तर त्यामध्ये सुरुवातीला चमच्याने अशा प्रकारे हे घोळ सोडून घेते आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे.
मीडियम फ्लेमवरती बघा मी छान सोनेरी रंग आला आहे आणि छान कुरकुरीतसुद्धा आपले हे भजे तयार झाले आहे. तर मी हे काढून घेते आणि सोबतच मी इथे 10-12 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, त्यासुद्धा तळून घेते. आता ह्या लसूण पाकळ्यासुद्धा छान लाल झाल्या आहे. आता या काढून घेते. आणि आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला, त्यामध्ये 1 चम्मच लाल तिखट घातलं, अर्धा चम्मच चवीनुसार मीठ घातलं आणि मिक्सरला बघा थोडंसं असं जाडसर वाटून घेतलं. अगदी मस्त आपली अशी चटणी तयार झाली आहे लाल. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या घातल्या, थोडंसं लसूण पाकळ्या घातल्या आणि भरपूर कोथिंबीर घालायचं, थोडंसं पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्सरला ही चटणी वाटून घेतली. आपली हिरवी चटणीसुद्धा तयार झाली आहे. आता आपण जे वडे थापून घेतले होते बटाट्याचे ते घ्यायचे आणि जे आपण घोळ तयार करून घेतलं तर त्यामध्ये हे वडे अशा प्रकारे घोळवून घ्यायचं. व्यवस्थित बेसनाचा घोळ यामध्ये लावून घ्यायचा आणि हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहे. त्यासाठी तेल गरम करून घेतलं आणि मीडियम हीटवरती आपल्याला हे वडे छान तळून घ्यायचे आहे. एक एक करून मी हे सगळे वडे या तेलामध्ये सोडून घेते. आणि मीडियम हीटवरती दोन्ही साईडनी छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे. बघा आपले हे वडेसुद्धा छान तळून झाले आहे. काढून घेते. तर अशा प्रकारे आपला हा नाश्ता सेंटरवर मिळतो तसा वडापाव तयार होत आहे. तेव्हा तुम्ही नक्की अशा प्रकारे करून पहा. चवीला तर हा छानच लागतो, पण झटपट देखील होतो, खूप जास्त वेळ लागत नाही. आता बाकीचे शिल्लक होते जे वडे ते सुद्धा मी याचप्रमाणे एक एक करून सोडून घेतले आणि सोनेरी रंगावरती येईपर्यंत हे वडेसुद्धा छान तळून घेतले. आता यासोबतच मी 4-5 हिरव्या मिरच्यासुद्धा मध्ये कट करून घेतल्या आणि त्यासुद्धा इथे तळून घेते आहे आणि गरम असताना त्यावरती थोडंसं मीठ घालून घेते, त्यामुळे मीठ छान मिरच्यांना झोंबते. आता इथे मी पाव घेतले आणि अशा प्रकारे मध्ये कट करून घेते आहे. आता आपण ज्या दोन्ही चटण्या तयार करून घेतल्या तर त्या याला लावून घ्यायच्या आहे. तर जी आपण हिरवी चटणी करून घेतली ती सुरुवातीला मी वरच्या साईडला लावून घेते आणि व्यवस्थित ही हिरवी चटणी पसरवून घ्यायची. आणि जी आपण लाल चटणी करून घेतली होती मिक्सरमध्ये ती सुद्धा यावरती आपल्याला लावून घ्यायची आहे. व्यवस्थित मी लाल चटणीसुद्धा याला लावून घेतली आणि आपण तयार केलेला वडा यावरती ठेवायचा आणि झटपट असा आपला हा मुंबई स्पेशल वडापाव तयार झाला आहे. सोबतच इथे आपण तळून घेतलेली हिरवी मिरचीसुद्धा मी देते आहे. तेव्हा अशा प्रकारे हा नाश्ता सेंटरवर मिळणारा वडापावसुद्धा तयार झाला आहे. तर तुम्हाला हा वडापाव कसा वाटला? वडापाव जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता 5व्या प्रकारासाठी कुकरमध्ये मी आता रात्रभर भिजत घातलेले काबुली चणे घातले आणि त्यामध्ये 7-8 बटाटे बघा अशा प्रकारे सोलून घेतले आणि अर्धे कापून घेतले. आता त्यामध्ये भरपूर पाणी घातलं आणि हाय फ्लेमवरती 3 आणि लो फ्लेमवरती 4 असे 4 शिट्ट्या करून घेतल्या आणि कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर सुरुवातीला मी उकळून घेतलेले बटाटे काढून घेते आणि शिल्लक राहिलेले आपले जे काबुली चणे होते त्याला अशा प्रकारे अर्ध्या स्मॅश आहे. आता गॅस ठेवला आणि त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घातला. तेल गरम झाला की अर्धा चमचा जिरं घातलं आणि 1 मोठा कांदा अगदी बारीक चिरून यामध्ये घातला. सोबतच 2 हिरव्या मिरच्यासुद्धा बारीक चिरून घातल्या आणि आपला कांदा हिरवी मिरची छान गुलाबी होईपर्यंत सुरुवातीला हे परतून घ्यायचं आहे. आता मी 3 मिडियम साईजचे टोमॅटो मिक्सरला फिरवून घेतलं, ती टोमॅटो प्युरी यामध्ये घातली. पाव चमचा हळद घालायची, 1 चम्मच लाल तिखट घातलं आणि 1 चम्मच धने पावडर घातलं. आता चवीनुसार यामध्ये मीठ घातलं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं.
टोमॅटो प्युरी हे लवकर शिजून येते, त्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही. आता झाकून ठेवते आहे आणि छान याला दणदणीत अशी एक वाफ काढून घेतली. बघा आपले टोमॅटोसुद्धा छान शिजले आहे आणि भरपूर याला तेल सुटलं आहे. आता आपण जे स्मॅश करून घेतलेले काबुली चणे होते ते यामध्ये संपूर्ण घालून घेते आणि सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. आता यामध्ये आपल्याला फक्त थोडंसं पाणी घालायचं आहे. आता हे व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं आणि अगदी किंचितसं यामध्ये मी पाणी घातलं, जवळपास अर्धा ग्लास मी यामध्ये पाणी घातलं आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घेते. आणि आपला झटपट असा हा काबुली चण्यांचा रगडा तयार झाला. आता सर्वात शेवटी त्यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस पिळून घातला, थोडीशी साखर घातली आणि व्यवस्थित हे लिंबू आणि साखरसुद्धा मिक्स करून घेते. तर आता इथे मी थोडीशी ब्रेड क्रम्ब घेतले आहे आणि जे आपण बटाटे उकळून घेतले आहे ते सुद्धा स्मॅश करून घेतले. आता या स्मॅश करून घेतलेल्या बटाट्यामध्ये ब्रेड क्रम्ब घालून घेते. आता त्यामध्ये पाव चमचा हळद घातली, अर्धा चमच लाल तिखट घातलं, चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि याच्या अशा प्रकारे टिक्की तयार करून घेतल्या. आता बाकीच्या सुद्धा टिक्कीज मी याचप्रमाणे तयार करून घेते आणि पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आणि तयार केलेल्या टिक्की यावरती शॅलो फ्राय करून घेते. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि दोन्ही साईडने व्यवस्थित असे आपल्याला ह्या टिक्की छान तळून घ्यायच्या, शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. तुम्ही ह्या टिक्की तळूनसुद्धा घेऊ शकता, डीप फ्रायसुद्धा करून घेऊ शकता. मी अगदी थोड्याशा तेलावरती दोन्ही साईडने व्यवस्थित दाबून दाबून ह्या शॅलो फ्राय करून घेते. बघा दोन्ही साईडने व्यवस्थित ह्या शॅलो फ्राय करून झाल्या. आता प्लेटवरती काढून घेते आणि वरती तयार केलेला काबुली चण्याचा रगडा घातला. आता यावरती फेटून घेतलेलं छान दही घातलं आणि भरपूर इथे बारीक शेव घालायचे. आता त्यावरती अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा घातला आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आंबट गोड अशी चटणी घातली, थोडासा सॉस घातला आणि अगदी झटपट असा आपला हा स्ट्रीटवर मिळतो तसा बटाट्याचा आणि आलू टिक्की चाट तयार झाला आहे. तर आजचे सगळे व्हिडिओज आवडले, व्हिडिओला लाईक करा आणि कसे वाटले ते कमेंटमध्ये